पुरण परतत असताना ना गॅस अजिबात मोठा करायचा नाही, कारण मग खाली तळाला पुरण लागतं त्याच्यासाठी. आणि असं वरचीवर सारखं हलवत राहायचं. मग हे सुक्कं झालं आणि गूळ विरघळला ना की मग हे बंद करायचं आपण गॅस. नंतर मग अजून पुरण ओलंच हे आणि नीट परतलं गेलं नाही. पुरण परतत असताना घाई करायची नाही. कोण मोठा गॅस करून पटकन आटून घेतं, पण ते शिजत नाही मग ते व्यवस्थित. मंद गॅसवरतीच ही सर्व प्रोसेस करून घ्यायची. बडीशेप चांगली भाजून बारीक करून घेतलेली आहे, ती आपण याच्यात टाकून घेऊयात. याच्यामुळे काय होतं, ज्यांना पोळी खाल्ली की त्रास होतो ना, त्याच्यामुळे होत नाही पहा. आणि पोळीला एक सुवासही छान येतो आणि पोळी पचायला पण हलकी जाते. मग चमच्याने असं करताना हे थोडंसं असं डाळ पण थोडीशी रगडायची, म्हणजे बारीक होती चांगली. म्हणजे पुरण यंत्रावर पण आपण ज्यावेळेस पुरण बारीक करतो ना त्यावेळेस पटकन होऊन जातं. मग याशी रगडायची थोडीशी. आता निम्मी तर इथंच आपली बारीक झालेलं आहे पुरण. हे पहा, आता आपलं पुरण छान झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे पहा, आता जर त्याच्यात ओलावा असेल ना तर चमचा मग असा पडतो. आणि आता हे चांगलं घट्ट झालं व्यवस्थित, तर चमचा असाच उभा राहतो. त्याच्यामुळं आपलं पुरण झालेलं आहे असं समजायचं. आणि गॅस बंद करते मी.